तुमच्या केसामध्ये खाज येत असेल किंवा काही इन्फेक्शन झालं असेल तर ते सुद्धा हा जेल तुम्ही बनवून लावला ना तर त्यांनी कमी होतं. पूर्णपणे खाज वगैरे पूर्ण जाते. पण असं करू नका की एकदा लावलं आणि खूप दिवसमध्ये लावलंच नाही, असं करू नका. साधं सोप्पं आहे. असं बाहेरनं काही जास्त आणायचं नाही आहे. तुम्ही खरंच नक्की करून बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आता थंडी पडायला लागलेली आहे आणि थंडीमध्ये प्रत्येकालाच केस आणि स्किन ह्याचा प्रॉब्लेम येतो. कारण स्किन पण ड्राय पडायला लागते आणि केसाचं स्काल्प आहे ना तो ड्राय पडतो आणि तो ड्राय पडल्यामुळे अशी खाज येते किंवा केस गळण्याचं प्रमाण हे खूप वाढतं. आता माझा अनुभव सांगाल तर माझेही खूप केस गळत होते. मी बऱ्याच रेमेडी करून बघितल्या आणि सगळ्यात शेवटी जे आपलं घरचं आहे, म्हणजे आपण जे म्हणतो की आयुर्वेदिक किंवा हे आहे, आजीबाईचा बटवा मला एक पुस्तकामध्ये वाचनात आलं आणि ते वाचलेलं जे होतं ते मी घरी येऊन करून बघितलं आणि मला त्याचा खूप फायदा झाला. माझे खूप खूप केस गळत होते. म्हणजे असं जरी आज मी मुद्दामून हे आज केस धुतले आहेत, मी मुद्दामून मोकळे सोडले की तुम्हाला दाखवायला. हे असं केलं ना आणि असं हातात असं केलं ना की एकदम केस असे गळायचेच खूप, किंवा आंघोळ करताना जाळीवर असे एकदम पूर्ण केस जमा व्हायचे. बघितलं की खूप असं वाटायचं अरे काय. मी भरपूर रेमेडी केल्या किंवा भरपूर मी काय काय करून बघितलं, पण मला उपयोग झाला नाही. केस गळायचे ते गळतच होते. आणि काय व्हायचं, दर 2 दिवसांनी ना केस धुवून झाले की दर 2 दिवसांनी ना केसामध्ये अशी खाज यायची. काय व्हायचं माहीत नाही, पण असं खूप स्काल्पला असं इचिंग व्हायचं, खाज यायची. तर मी जे केलं आहे रेमेडीज म्हणजे घेतली आहे, हे अगदी घरगुती आहे. काही केमिकल्स नाही, तुम्हाला बाहेरनं काही आणायला लागणार नाही. अगदी घरगुती आहे, साधं आहे, सोप्पं आहे, पण एकदम इफेक्टिव्ह आहे आणि मला त्याचा खूप फायदा झाला. म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवून तुम्हाला पण सांगावं. कारण ह्याला काही बाहेरचं तुम्हाला खर्च करायचाच नाही आहे. ह्याच्यामध्ये कोरफड आहे, कोकोनट ऑइल म्हणजे आपलं खोबरेल तेल आहे. नंतर मी ह्याच्यामध्ये ना एक थोडंसं एक नवीन, म्हणजे मी त्या पुस्तकामध्ये वाचलेलं, आल्याचा तुकडा टाकला आहे. एक मोठा तुकडा टाका किंवा छोटे छोटे 2-3 तुकडे आलं. आणि आवळा तर ह्या दिवसात मिळतो. आवळ्याचं आत्ता सध्या सीझन चालू आहे. प्रत्येकाने आवळा आणून त्याचे तुकडे करून वाळवून ठेवा आणि असा वाळवलेला आवळा तुम्ही वर्षभर वापरू शकता. आत्ता सध्या ताजा आवळा आहे तर तुम्ही ताजा आवळा वापरा. तर आवळा आणि विटॅमिन ई काहीतरी 40 का 45 रुपयाला 10 कॅप्सूल्स मिळतात. तर विटॅमिन ईची एक कॅप्सूल. बरं, विटॅमिन ई तुमच्याकडे नसेल घरामध्ये तर तुम्ही पुढच्या वेळेला टाका, पण लगेच हा उपाय तुम्ही करून बघा. खरंच खूप फायदा झाला मला. नाहीतर माझे केस एवढे गळत होते ना की मला विंचरायला नको वाटत होते, इतके गळत होते. आणि केस चांगले पण होतात, हाताला छान सिल्की. म्हणजे आता अर्थात माझे केस खूप हे आहेत, कर्ली आहेत आणि ते धुतल्यावर असे फुगतात, हे बघा असे. त्यामुळे ते वाटतात की असे खूप आहेत, पण माझे पण केस खूप गळत होते. मी पण हैराण झाले होते आणि मी हा उपाय केला. तुम्ही पण करून बघा. त्याचं व्यवस्थित जेल कसा करायचा, काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. आणि तुम्हाला पटलं, तुम्हाला जर त्याचा उपयोग झाला तर तुम्ही तो दुसऱ्यांना पण सांगा किंवा व्हिडिओ शेअर करा. अशाने म्हणजे कोणाचं, कारण प्रत्येकाला ह्या दिवसामध्ये प्रॉब्लेम येत असतो. आणि एक मी तुम्हाला सांगते, एकदा 50-60 झाले ना की आधीच केस खूप पातळ व्हायला लागतात आणि त्यात आता खूप गळायला लागले ना की टेन्शन यायला लागतं. कारण आपल्या केसांमुळेच आपलं सौंदर्य असतं सगळं. त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा. चला आता आपण बघूया ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे. हे बघा, हा जेल तयार करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. कोरफड आहे. कोरफड तुमच्या घरात जर असेल तर ती घ्या, नसेल तर तुम्ही कोरफड एका कुंडीमध्ये लावू शकता. तर कोरफडीचा खूप छान उपयोग होतो केसांसाठी. तर ही कोरफड घ्यायची. जर नसेल तर तुम्ही कोरफड जेल वापरा.
पतंजलीचा किंवा मला उर्जिता जैनचा खूप आवडतो, पण हे जेल वगैरे आणायला गेलं की ते खूप महाग पडतात. त्यामुळे जर तुमच्या घरात कोरफड असेल किंवा नसेल तर लावा तुम्ही, त्याचा उपयोग तुम्हाला छान होईल. तर कोरफड घ्यायची आहे. आता कोरफड आहे ही मध्ये कापून मी त्याचा चमच्यानी जेल काढून घेणार आहे. आता माझे केस अगदी शोल्डरपर्यंतच आहेत, त्यामुळे मी छोटी छोटी 2 हे घेतलेले आहेत. तुमचे जर केस जास्त लांब असतील तुम्ही जास्त घ्या. तसंच कोरफडीला काय असं प्रमाण नाही आहे, कमी जास्त चालू शकतं. तसंच आपल्याला पॅरेशूट घेणार आहे मी तेल. साधं आपलं नेहमीचं पॅरेशूट तेल आहे ते 2 चमचे घालणार आहे मी. कोरफडीचा गर काढणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे पॅरेशूट तेल घालणार आहे. तसंच हा आवळा घेतला आहे. तर आवळा मी म्हणजे हे सगळं मी मिक्सरमधनं काढणार आहे. तर आवळा मिक्सरमधनं तुम्ही काढला, त्याचे तुकडे 5-6 तुकडे घेऊन ते मिक्सरमध्ये घातले आणि काढलं तरी चालतं. पण जर तुम्हाला म्हणजे ते केसामध्ये अडकतं त्याचं जे कणकण राहतात ते, तर नाहीतर मग तुम्ही आवळा किसून घ्या आणि त्याचा ज्यूस घ्या 1 चमचा. तर असा हा आवळा घ्यायचा आहे. आवळा आत्ता हा सीझन आहे आवळ्याचा. आवळे खूप बाजारात आलेले आहेत. तुम्ही आणून त्याची वाळवून तुकडे करायचे आणि वाळवून तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे त्यावेळेला ते वापरता येतात. तसंच मी कढीपत्त्याची थोडी पानं घेतली आहेत. कढीपत्ता तर आपल्या घरात असतो त्यामुळे त्याची थोडी पानं घेतली आहेत आणि मी हे आलं घेतलं आहे. तर तुम्ही म्हणाल की केसांसाठी आलं कशाला, ही काही रेसिपी नाही आहे, पण केसांसाठी आलं खूप फायदेशीर आहे. हे मी एक माझ्याकडे आयुर्वेदिक पुस्तक होतं त्याच्यामध्ये मी हे वाचलेलं आणि मी करून बघितलं आणि ज्या वेळेला मला त्याचा रिझल्ट आला त्यावेळेला मी हे तुम्हाला सांगत आहे. म्हणून ते आलं तुम्ही घ्या. अगदी जास्त नाही घ्यायचं आहे, थोडंसंच घ्यायचं आहे. 2-3 तुकडे घ्यायचे आहेत आल्याचे. हे जेव्हा आपण मिक्सरला लावतो त्यावेळेला हे सगळं मिक्सरला एकत्र लावून टाकायचं आणि नाहीतर मग तुम्ही आलं किसून त्याचा एक ज्यूस घ्या अर्धा चमचा खूप होतो. तसंच हे व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल घेतली आहे. तुमचे केस जास्त लांब असतील तर तुम्ही 2 कॅप्सूल घ्या. ॲलोवेरा जास्त घ्या, त्याच्या डबल तुम्ही तेल घ्या. कोकोनट ऑइल म्हणजे मी पॅरेशूटचंच घेतलेलं आहे, तर ते तुम्ही कोकोनट ऑइल घ्या. आणि हे सगळं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं, ह्याला कुठचंही कसलंही प्रमाण नाही, म्हणजे हे कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही. पण हा जो जेल तयार होतो हा केसांना लावायचा, अर्धा तास थांबायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमचा जो रेग्युलर शॅम्पू असेल त्याने केस धुवून टाका. मला खूप त्याचा उपयोग झालेला आहे. माझे केस अतोनात गळत होते, म्हणजे अगदी असा हात लावला तरी 2-4 केस हातात यायचे, एवढे गळत होते. आणि थोडेसे केसामध्ये माझ्या अशी खाज येत होती. एक केस धुवून 2-3 दिवस झाले की खाज यायची आणि ते मी वाचलं होतं ते आलं घातल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन, म्हणजे आलं घातलंत ना तुम्ही तर थोडंसं तुम्हाला केसाला लावल्यावर झुंबल्यासारखं वाटेल. झुंबेल म्हणजे असं खूप नाही, थोडंसं चरचर होते, पण त्याचा फार छान उपयोग होतो. तुम्ही घालून बघा. आणि ह्याच्यामध्ये आपलं काहीही बाहेरचं नाही आहे, फक्त आवळा तुम्हाला आणायला लागेल. आलं असतं, कोरफड आपल्या दारात बहुतेकांनी लावलेलीच असते, कढीपत्ता असतो, पॅरेशूटचं तेल असतं, व्हिटॅमिन ईच्या गोळ्या अगदी फार स्वस्त मिळतात. अगदी मला वाटते काही 40-45 रुपयात 10 गोळ्या मिळतात. म्हणजे तुम्हाला असा आठवड्यातनं तुम्हाला जर त्याचा छान उपयोग झाला तर आठवड्यातनं 2दा करा सुरुवातीला आणि नंतर आठवड्यातनं एकदा हे करत जा. हळूहळू तुम्हाला तुमचे केस तुमच्या लक्षात येईल की धुताना जे आपल्या जाळीवर केस जात आहेत ते खूप कमी प्रमाणात केस जात आहेत. आणि म्हणजे अगदी माझे तर सांगते ना, अगदी मी 1-2-3 वेळा हे लावलेलं आहे, तर आता माझे अगदी 4-5 केस गळतात. तर आता हे आपण सगळं हे मिक्सरमधनं काढून त्याचा जेल तयार करणार आहे, मी तुम्हाला दाखवते. बघा, आता कोरफडीचं वरचं मी साल होतं ते कापून घेतलं आहे. असं आता आपण चमच्याने काढणार आहोत. हे बघा, हे असा चमचा घ्यायचा आणि सरळ चमचा असा फिरवायचा, तो गर सगळा निघून येईल. अशा प्रकारे हा आपण सगळा गर घ्यायचा आहे आणि त्याच्यात ते सगळं आपण आता मिक्सरला लावणार आहोत. हा गर आणि बाकीचं सगळं साहित्य आपण मिक्सरला लावूया. बघा, आता हे सगळं मी मिक्सरला लावणार आहे. हा मी कोरफडीचं गर काढून घेतलं आहे, ते थोडंसं आलं, कढीपत्ता आणि ह्याचा ज्यूस काढून घेतला आहे मी.
आवळ्याचा. तर हे सगळं मी ह्याच्यामध्ये आता मिक्सरला टाकते आणि हे मिक्सर चालू करून त्याचा एक जेल तयार होतो. तो जेल तयार करून घेते. आता हा 1 चमचा आहे, हा आवळ्याचा ज्यूस टाकते. तसंच आपण त्याच्यामध्येच कोकोनट ऑइल टाकणार आहे, म्हणजे खोबरेल तेल टाकणार आहोत. तर हे 2 चमचे मी ह्याच्यात तेलसुद्धा घालते आणि विटॅमिन ई नंतर लावायच्या वेळेला मी घेणार आहे. आता हे सगळं मी मिक्सरला लावते. हे बघा, हे मिक्सरला लावल्यावर छान ह्याचा असा एक जेल तयार झालेला आहे आणि हा आता पूर्ण केसाला, स्काल्पला आणि थोडा थोडा आपण जेवढी आपली लांबी आहे केसांची त्याला थोडा थोडा लावायचा, पण मेन स्काल्पला लावायचा. थोडा लाईट म्हणजे खूप जोर द्यायचा नाही, लाईट मसाज करायचा आणि अर्धा तास आपण तसेच केस बांधून ठेवून द्यायचे आणि अर्ध्या तासांनी तुम्ही जो शॅम्पू वगैरे वापरता त्या शॅम्पूनी केस धुवून टाका. तर असा हा जेल आठवड्यातनं 2दा, अगदी 2दा नाही जमलं तर 1दा सुट्टीच्या दिवशी तुम्ही करून लावलात तर तुमचे पण केस गळायचे थांबतील. हा माझा अनुभव आहे. आता अर्थात प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे काही प्रॉब्लेम असतील, त्याप्रमाणे केस गळतात किंवा तुमचं HB कमी असेल, हिमोग्लोबिन तुमचं कमी असेल किंवा शारीरिक काही प्रॉब्लेम असतील किंवा कॅल्शियम पण कमी असेल, हिमोग्लोबिन, कॅल्शियम हे जर कमी असेल तरी केस गळतात. तर पण हे मला वाटतं की ह्याच्यात केमिकल्स काही नाही आहेत आणि हा अगदी घरगुती उपाय आहे. ह्याचा फायदा झाला म्हणजे फायदा तर होणारच, तुमचे केस चमकदार होतील. हे बरेच असे बाकीचे फायदे आहेत, पण जर तुम्हाला अगदीच वाटलं की केस गळता आहेत तरी ह्याचा तोटा होणार नाही हे खात्रीशीर सांगते, कारण ह्याच्यामध्ये काहीही आपण केमिकल्स घातलेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की ह्याचा उपयोग करून बघा. मला तरी ह्याचा खूप छान उपयोग झालेला आहे. बरेच मी म्हणजे वेगळ्या वेगळ्या रेमेडीज केल्या पण त्याचा मला काही उपयोग झाला नव्हता. त्याचा उपयोग छान झालेला आहे. तर हे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर काही फायदा झाला तर खरंच कमेंटमध्ये सांगा, म्हणजे दुसऱ्यालाही त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा हा आपला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, नंतर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद. बाय.